सगळं त्या पत्रातलं आहे. समर्थाने शंभूराजाने केलेलं पत्र त्याच्यातलं आहे ते. आणि शंभूराजांचं आणि पुढच्या सगळ्या भोसले वंशाचं समर्थांवर नितांत प्रेम, नितांत प्रेम. म्हणजे सज्जनगडी समर्थांनी देह ठेवल्यानंतर त्यांची इच्छा अशी होती की त्या ठिकाणी रामाचं मंदिर व्हावं. कसं मंदिर? त्यांची समाधी जिथे आहे त्याच्यावर रामाचं मंदिर पाहिजे. त्याच्यावर अभिषेक झाला की ते पाणी आमच्या समाधीवर पडलं पाहिजे. आणि अशा तऱ्हेच्या मंदिराचं बांधकाम एवढी धामधूम चाललेली असताना सज्जनगडावर झालं ते महाराणी येसूबाईंच्या अध्यक्षतेमध्ये झालं. शंभूराजांच्या पत्नी त्यांनी संपूर्ण याच्यामध्ये लक्ष घातलं की समर्थांची ही इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे, या पद्धतीनंच पूर्ण व्हायला पाहिजे. आणि आजही समर्थांच्या पादुकांचा दौरा होण्यासाठी जेव्हा समर्थ पादुका सज्जनगडावरनं खाली उतरतात तेव्हा साताऱ्यात पहिली रिक्षा, आजही जे सगळे भोसले राजे आहेत त्यांच्या घरी पहिली रिक्षा होते, मगच पुढचा दौरा सुरू होतो. वरती सज्जनगडाच्या दशमीच्या उत्सवाला भोसल्यांची उपस्थिती राहते. आणि आज त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो, आडनावं घेऊन जे हरामखोर आमच्यामध्ये भांडणं लावतायत ना, त्यांना पहिलं जोड्याने मारलं पाहिजे. सज्जनगडावरती संपूर्ण इतकी उत्तम पाण्याची व्यवस्था जर कोणी पट्टीशी केली असेल तर ती अजितदादा पवारांनी केली आहे, ही अनेकांना माहीत नाही आहे. जिथे छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी एकत्र भेटले होते आणि त्यांनी एक अनुग्रह दिला होता, त्या एकत्र भेटण्याच्या भूमीचा उद्घाटन समारंभ माननीय शरद पवारांनी केला. तेव्हा शिवाजी महाराजांसंभाळते समर्थ रामदास स्वामी एकत्र भेटले होते का नाही याच्यावर आमचा साक्षीप आहे असं कोणी सांगितलं की त्यांना सांगायचं माननीय साहेबांकडे आपण जावे. पण अभ्यास असल्याशिवाय साहेब काही करत नाहीत. या दोघांची भेट झाल्याच्या स्थानाचं उद्घाटन साहेबांनी केलेलं आहे. पण ते केलंय त्यांनी, तुम्हाला कल्पना नाही. माझ्याकडे क्लिपिंग आहे. माननीय शरद पवारांनी सावरकरांवर इतकं अप्रतिम भाषण केलं. चांगला वक्ता नाही करणार साहेब, तुम्हाला सांगतो. त्याच्या सगळ्या काव्याच्या संग्रहापासून त्यांच्या सगळ्या इंग्लंडपासून प्रत्येक घटनेची नोंद कागद न ठेवता अचूक सांगितली आहे महाराज. भांडणं लावायला होतंय का?